नमस्कार मंडळी, आज आपण टरबूजाच्या सालीची भाजी करणार आहोत। अशी भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। टरबूजाची साल घेतली, त्याच्या अशा छान बारीक 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 फोडी करून घ्यायच्या। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, 2 पळ्या तेल टाकलं। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि चिमूटभर हिंग टाकायचा। चिरलेल्या टरबूजाच्या फोडी त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं, छानपैकी परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि वाफ येण्यासाठी झाकण ठेवायचं। इकडं आपण गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। झाकण काढून चेक करू, मिक्स करू आणि इकडं उकळलेलं पाणी त्यामध्ये टाकून घेऊ। कोणत्याही भाजीला असं उकळलेलं गरम पाणी घालायचं, म्हणजे भाजी छान चवीची होते। मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं। मग नंतर झाकण काढून चेक करू, मिक्स करून घेऊ। भाजी शिजली आहे का ते चेक करू। नाही शिजली त्यामुळे आणखीन झाकून ठेवू। माझ्या आईची रेसिपी आहे ही, मी पहिली वेळेस ट्राय केली, खूप सुंदर भाजी लागली। तुम्ही पण एकदा नक्की करून पहा। नंतर झाकण काढून चेक करू, मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी कमी वाटते, आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि झाकण ठेवू। नंतर झाकण काढून चेक करू आपली भाजी शिजली आहे का ते। छानपैकी शिजली आहे। शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ। मी कांदा लसूण नाही टाकला, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता। बघा आपली भाजी मस्त तयार आहे। धन्यवाद।